नमस्कार मित्रांनो, आज आपण बोरीच्या बागेत आलेलो आहोत. आपल्याला डोळा कसा भरायचा म्हणजे कलम कसा करायचा हे आज पाहायचं आहे. बघा मित्रांनो, किती जबरदस्त वाढ आहे. कसं असतं, जबरदस्त बीज असलं तर ती जबरदस्त वाढतं. भरताना आपण डोळाच जर मजबूत भरला तर व्यवस्थित डोळा येतो आणि व्यवस्थित डोळा असला तर झाडं पण व्यवस्थित होते आणि उत्पन्न पण जास्त होतं. मित्रांनो, आपण आता ही फांदी घेतलेली आहे, ह्याचा आपण डोळा काढणार आहोत. काय होतं, चांगला डोळा जर भरला तर व्यवस्थित होतो. ही आपली गावरान नाही, त्याला आपल्याला डोळा भरायचा आहे. आता त्याला लागणारं साहित्य, ही कातर, एक 2 किलोची पिशवी आणि एक आपले कातर आणि एक ब्लेड पान लागतं. ब्लेड पान डोळा काढण्यासाठी. मित्रांनो, ही खराब काढून घ्यायचे. जेव्हा आपल्याला डोळा भरायचा आहे तेव्हा फक्त ठेवायचा, बाकीची घाण काढून टाकायची. कसं असतं मित्रांनो, डोळा भरताना पाऊस नाही झाला पाहिजेत, त्याच्यावर पाणी पडल्याने डोळा खराब होतो. एवढं थोडं ध्यान देत जायचं. पाऊस आल्यामुळं डोळा खराब होतो आणि मग आपल्याला ती परत डोळा येऊस तर त्याची वाट बघावं लागते. एक मजबूत फांदी ठेवायची, बाकीचं काढून टाकायचं. मित्रांनो, बघा अशी साफ करून घेतलेलं आहे आणि यातला असा चांगला डोळा बघायचा. जबरदस्त डोळा, बघा एक चांगला डोळा आहे. असा डोळा, जबरदस्त डोळा घ्यायचा आणि भरायला चांगला राहतो आणि फुटायला पण व्यवस्थित फुटतो. कसं असतं मित्रांनो, जर आपण चांगला डोळा भरला तर त्याला फुटायला काही अडचण येत नाही. असं असतं. त्याचे व्यवस्थित काटे ते काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला बी त्रास होणार नाही, हाताला काट टोचणार नाहीत. मित्रांनो, फक्त ह्याला पावसाची काळजी घ्यायची आणि चांगला मजबूत ज्यावेळेस कोंब असन त्यावेळेसच भरायचा, अन्यथा भरायचा नाही. त्याचा जो कोमारा असतो फुटणारा तो व्यवस्थित निघत नाही आणि मोठा असा जर असला असा तर व्यवस्थित कोमारा फुटतो, त्याला ताकद मिळते आतूनच. ब्लेडनी व्यवस्थित डोळा काढून घ्यायचा, त्या कडानी रेष मारायच्या. फक्त थोडं ध्यान द्यायचं की शी होणार नाही आणि आपल्या नखाने काढून घ्यायचं. कसं असतं, सालीला चिकटलेला असतो, व्यवस्थित काढून घ्यायचं हळूहळू. थोडं गुंतलेला असला व्यवस्थित काढायचा. तो डोळा म्हणजे महत्वाचा डोळा आहे. डोळा काढायचा असा. आता ह्याला बी एवढीच मोजून एवढीच साल इथली काढायची. मित्रांनो, अशा प्रकारे आपण त्याची साल काढायची. कुठली बी साल काढा तुम्ही, काही अडचण नाही. नाही तुम्हाला वाटेल ह्या डोळ्याच्या जागेवरची डोळ्याची जागा काढायची, असं काय नसतं. कुठली जागा काढायची, फक्त ह्यो डोळा आहे ना, ह्यो डोळा फक्त सुईचा लावायचा. मित्रांनो, ही आपल्याला पान तरच करतं, त्यामुळे ही काही कामाचं नाही. ही कट करून टाकायचं. असा बसला डोळा, तो डोळा असा बसला, त्याला आपण कॅरी बॅग फाडून घेतलेली आहे. ही कॅरी बॅग, फाडलेली कॅरी बॅग गुंडाळायची, व्यवस्थित गुंडाळायची, हवा गेली नाही पाहिजे अशी गुंडाळायची. आवळून मस्तपैकी घ्यायची. असं व्यवस्थित हवा नाही गेली पाहिजेत. आणि महत्वाचं थोडं ध्यान द्यायचं
ह्या डोळ्यावर पण गेली नाही पाहिजेत. जेव्हा आपण जो डोळा भरला आहे आणि त्याचा जो कोमारा फुटायचा आहे त्या जागेवर बी गेली नाही पाहिजेत. जवळ हे बघा, या अशा पद्धतीने गुंडाळायची, काहीच प्रॉब्लेम नाही आहेत. सोपा असतं हो, थोडं ध्यान दिलं ना व्यवस्थित, काहीच अडचण नाही आहेत. माझ्या मते तर ना बुरीच्या कलम भरायसारखा कोणचाच कलम भरता जबरदस्त, लय सोपा, जास्त सोपा आहे, काही अडचण नाही. बघा झाला आपला कलम भरून झाला. मित्रांनो, हा जे डोळा आहे त्याला, ह्या डोळ्याला ध्यान द्यायचं, ह्याच्यावर चिकट आपलं कागद नाही आला पाहिजे आणि व्यवस्थित ह्या पद्धतीने बांधून घ्यायचा. हे तुमचा झाला कलम. आपण हे राहिलेला बी भरून घेणार आहोत. मित्रांनो, हे दोन्ही आपल्याला कोमार भरून झाले आहेत. तुम्हाला ही स्टिक्ट कशी वाटली, तुम्हाला डोळं भरायचं कसं वाटलं, कलम भरायचं कसं वाटलं, हे कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी बटन दाबा. धन्यवाद.